धैर्य तर आमच्या खोलीत सुद्धा नाहीये. इथं फोन तर मग गेली कुठे? आणि असं का म्हणाली की लक्ष ठेव म्हणून? कुठं गेले असतील धैर्य? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. भाऊंच्या बोलण्यानं हर्ट होऊन कुठे निघून तर गेले नसतील ना? सावी, धैर्य, धैर्य कुठे गेला होतात तुम्ही? अहो किती टेन्शन आलं होतं मला माहितीये तुम्हाला. माझ्या डोक्यात नको नको ते विचार येऊन गेले. सावी, तुम्ही शांत व्हा. आलोय ना मी आता. या इकडे बसा. इथं मी पाणी देतो तुम्हाला. धैर्य, आज जे काय झालं त्याच्यानंतर मी ठरवले, इथून पुढं मी नायकांच्या घरात आता कधीच पाऊल ठेवणार नाही. काय बोलती ही मूर्ख पोरगी? मी हिच्याशी लग्न केलं कारण आतापर्यंत आईचा अपमान झालाय, त्याचा बदला घ्यायचाय. आईच्या सगळ्या इच्छा त्या भाऊनं पूर्ण होण्यापासून रोखल्यात, त्या सगळ्या पूर्ण करायच्यात. त्या भाऊला चांगली अद्दल घडवायची. तिच्या मंद डोक्यामुळं सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरणार. धैर्य, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हे म्हणजे सावी हो, प्रेमाची नाती तोडणं एवढं सोपं आहे का? ते माहेर आहे तुमचं. तिथं तुमचे आजोबा, तुमची आई, तुमचा भाऊ, तो छोटा अथर्व, हे सगळे राहतात. आणि त्या सगळ्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. असं पण मला आता सगळ्यात जास्त महत्वाचं आपलं प्रेम आहे. तुमच्यामुळे धैर्य शाळा वाचली, त्या घराची आबरू वाचली. आतापर्यंत तुम्ही मला जो जो शब्द दिला तो सगळा तुम्ही पाळला. खरं त्याच्या बदल्यात तुम्हाला त्या घरातून फक्त अपमानच मिळालाय बघा. आणि जिथं माझ्या नवऱ्याचा सारखा अपमान होत असेल तिथं जायची आता माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे आता परत मी त्या घरात. सावी, जगात एवढ्या मुली आहेत आणि त्या सगळ्या सोडून मी तुमच्याच प्रेमात का पडलो? कारण तुम्ही आहात द सावी नाईक.
सावी, मी इतक्या पोरी बघितल्या, पण तुमच्या एवढी सॉर्टेड, जीव ओतून काम करणारी, खरं खरं प्रेम करणारी, सुंदर स्मार्ट मुलगी मी कधीच नाही बघितली. मला समजतंय की भाऊंच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो, पण सावी, त्यामुळे एवढा टोकाचा डिसिजन घेणं योग्य नाहीये. आपण एकत्र आलो, लग्न केलं, कारण आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपल्यालाच भाऊंची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. पण त्यासाठी मला किती अपमान सहन करायला लागले तरी मी तयार आहे. धैर्य सावी, हे मी भाऊंकडूनच शिकलोय की जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी खूप गोष्टी सहन कराव्या लागतात, खूप गोष्टी पचवून घ्याव्या लागतात. किती अडथळे आले ना तरी खचून न जाता स्वप्न पूर्ण करायचं असते. हे सगळं भाऊंपासून लांब राहून शिकलोय. आणि तुम्ही तर भाऊंच्या जवळ होता, त्यांच्यासारखी जिद्द तुमच्यात सुद्धा आहे. मग असं खचून कसं चालेल सावी? कदाचित आज जेवढे प्रॉब्लेम्स आहेत त्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स पुढे असतील. प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा घेऊन येईल आपल्यासाठी आणि आपल्याला ती प्रत्येक परीक्षा पास करायची. तुम्ही जर माझ्या सोबत असलात ना तर मी कुठलीही परीक्षा पास करेन, कुठलीही लढाई जिंकेन. फक्त तुमच्यात ती जिद्द कमी होऊ देऊ नका. आता डोळे पुसतोय मी, परत त्यात पाणी नाही आलं पाहिजे.